गावी परतल्यानंतर 1946 साली बाबांचे कृष्ण हरे Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Hari Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Hari Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Hari Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram, Hari Jai Jai Ram Krishna, Hari Jai Jai Ram Krishna. रूपा पाता लोचनी रूपा पाता लोचनी रूपा पाता लोचनी रूपा पाता लोचनी रूपा पाता
भावितया कुळ आकल्प आयुष भावितया कुळ आकल्प आयुष भावितया कुळ आकल्प आयुष भावितया कुळ माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोण टाळे ही संत मंडळी असो मलनिया सकळा माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा कोणी का कल्पनेची बाधा कोणी अहंकाराचा बारा न लागो राजसा अहंकाराचा बारा न लागो राजसा हे माझिया विष्णुदासा भाविकासी माझिया विष्णुदासा हे भाविकासी रे कल्पनेची बाधा नको निघाले हे संत मंडळी असो कल्पनेची बाधा कोणी हे संत मंडळी सुखी असो असावे कल्याण नामा म्हणितया असावे कल्याण मनितया असावे कल्याण नामा म्हणितया असावे कल्याण हे जया मुखी निदान हे पांडुरंग जया मुखी निदान पांडुरंग पांडुरंग कल्पनेची बाधा कोणी का बाबूजी हे संत मंडळी सुखी सुखी असुखी कल्पनेची बाधा कोणी हे संत मंडळी सुखी असो अकल्पायुष्य भावितया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा बारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काय ही संत मंडळी सुखी असो हे नामा म्हणे तया असावे कल्याण जया मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काय हे संत मंडळी सुखी असो समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सभयदबला समिठलम चिंतयामि महायोग पीठित भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पडुंग गुरुप्रथमण म्हण दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जोधरार्थावतारम कलंकांकदी ज्योतिकामदी वक्त्रम कलानीशवादा पणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वराम
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वेगला कुशरी काहीच नेनी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तू कया देवा यावरी न करावा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काही ही संत मंडळी सुखी असो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी स्वर हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य साधकाची मायबाप चिंतकाची चिंतामणी योग्यांची माऊली अखंड वारकरी संप्रदायाचं अखंड शांतीचं स्वरूप सांगणारे नवे नवे या जगतातलं महत्वाचे गणित मानवी जन्मामध्ये ज्यांच्या नावानं खरं तर महत्वाचं गणित संतांचं गणित ओळखलं जातं श्री संत नामदेवरायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय तुकोबा नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात की अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कोणाला अकल्पायुष्य व्हावं माझ्या सकळा हरीच्या दासा पण या हरीच्या दासांना अकल्पायुष्य व्हावं ही अपेक्षा नामदेवराय या अभंगाच्या चरणातून करतात या अभंगातून करतात अभंग सुंदर निवडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपलं या परिवारातलं एक वैभव आणि सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व नवे नवे या भागाचं एक वैभव आदरणीय श्री जयराम दादा यशवंतजी तुपे यांच्या खरं तर अभिष्ट चिंतन म्हणजे आपण म्हणतो शताब्दी सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे वारकरी संप्रदायातली भाषा जर वापरली तर यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आज एकदा जोरदार टाळी वाजूया आज यांचा सुवर्ण महोत्सव या सर्व मुलांनी आयोजित केलाय मला गुरुजी पहिल्यांदा वाटतं की हे कीर्तन नेमकं आपलं अभिष्ट चिंतन सोहळ्याचं की एखाद्या सप्त्यातलं काल्याचं कीर्तन आहे असा भाव व्यक्त केलाय का माहिती का एखाद्या सप्ताहाला सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही एवढं नियोजन या मंडळीनं या तुपे परिवारानं अगदी तुपाची जशी बाजू आहे तसंच तू नियोजन करून दाखवलं म्हणून गोड आयोजन एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या आणि म्हणून गोड आयोजन नियोजन केलं या तुपे परिवारानं मी धन्यवाद देणारा कोण तुम्हाला मी तुकोबाराय तुम्हाला धन्यवाद देतात आपुल्या हिता जुवाचे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा या युक्तीप्रमाणे मुलांना धन्यवाद देतात त्यामध्ये त्यांचे खरं तर मुलं आहेत त्यामध्ये 6 मुलं
आणि त्याच्यामध्ये माझ्या तीनही बहिणी आहे. त्यामध्ये काशीनाथ दादा आहे, अर्जुन दादा आहे, केशव दादा आहे, भीमाजी दादा आहे, तानाजी दादा आहे, निवृत्ती दादा आहे. आणि तीनही बहिणी त्यामध्ये मीरा अक्का असतील, सीता अक्का असतील आणि लक्ष्मीताई असतील. या तिघही बहिणी आणि साई बंधू या मुलांनी केलेला गोड असा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये दोघ जण नाही आहेत. आमचे बकुआई नाहीये आणि उत्तम दादा नाही. खरं तर उत्तम दादाची फार मोठी इच्छा होती की माझ्या डोळ्यासमोर आमच्या जयराम दादांचा कार्यक्रम व्हावा, नानांचा कार्यक्रम व्हावा. पण आज ते कार्यक्रम पाहण्याकरता स्वर्गीय उत्तम दादा नाही आणि माझी बकुआई नाहीये. आज या दोघांची कार्यक्रमामध्ये आठवण काढतोय. आज गोड नियोजन केलंय गड्या. असं बोर्ड दाखवायला जागा नाही की नियोजन कमी आहे, असं नियोजन केलं या तुपे परिवारानं. मी धन्यवाद देईल. महाराष्ट्रातले नामवंत म्हणजे ज्यांच्या गायनानं महाराष्ट्रामध्ये सुरुवात होते, म्हणजे ज्यांचं गायन सात्विक आणि शुद्ध पद्धतीनं गायनाला काय न्याय मिळावा हे जर बघितलं तर हे दोनही गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळ्याचे मालक, ज्यांच्यावर सरस्वती मातेची अफाट कृपा आहे. अफाट हा शब्द मी बोलतोय का माहिती का? ज्यांच्या गायनामध्ये रसकता पाचकता आहे, म्हणजे जे रस्त आणि पस्त सुद्धा असे गायनाचार्य त्यापैकी आमच्या नगर जिल्ह्याचं वैभव आहे. शेवगाववरून या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजूया. गुरुजींचं गाणं म्हणजे अमृताहून सुद्धा गोड आहे. साखर त्यामध्ये मिक्स केली तरी साखरेची चव कमी पडेल असं आमच्या गुरुजींचं गाणं आहे. म्हणून त्यांना धन्यवाद. असं गायन करतात गुरुजी. आज तरी म्हणजे विशेष तत्वानं त्यांच्या गायनामध्ये काय काय गोडवे आहेत. आज वेळ कमी असल्यामुळे तेवढे गोडवे आपल्याला ऐकायला मिळणार नाही. पावसाचे सुद्धा गोडवे मधून येतात. त्याच्यामुळं आदरणीय आमचे प्रकाश गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे विशेष आभार. आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रति आरू बाबा ज्यांना म्हटलं जातं सध्या तरी बरं का, आणि जे असे आमचे कुंदनजी महाराज बोरसे बरं का, एकदा जोरदार टाळी वाजूया त्यांच्याकरता. आमचे दादा इतके सुंदर गातात, इतके सुंदर गातात. त्यांच्या गायनामध्ये रसकता इतकी गोड आहे आणि विशेष तत्वानं बारकावे ते ऐकण्याजोगे आहेत, मनाला भावणार आहेत ते. अशा आमच्या कुंदनजी महाराजांचं गायन गोड आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. तिसरे गायनाचार्य आदरणीय दादा, तुम्ही सुद्धा सुंदर गातायत. आदरणीय आमचे स्वप्नील महाराज, बरोबर ना? आदरणीय आमचे स्वप्नील महाराज हे सगळी महाराज मंडळी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतले, ताल विकास गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतले, गुरुकुलातले आपल्या सगळे विद्यार्थी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. सगळ्यांचे आभार. खरं तर विनेकरी बाबा आहे. विनेकरी बाबांकडे बघितलं म्हटलं सातारकर बाबा इकडे काय करायला आले गड्या, हा त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि विशेष तत्वानं नाशिक जिल्हा, आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कलाकार म्हटलं, कलाकाराचा शब्द वापरायचाच नाही खरं, हा गुणीजनांचा शब्द वापरायचा म्हटलं तर पहिल्यांदा परभणी आणि बीड इकडून आपल्याकडे गुणीजन मंडळी आणायला लागायचे, बरोबर ना? म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता महाराज आपल्याला. म्हणजे मराठवाड्याशिवाय आपल्याला पश्चिम महाराष्ट्राला पर्याय नव्हता. पण सांगू, आजही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका माणसानं एवढं काही सोनं पिकवलंय. सध्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जरी सप्ताह करायचा आणि गावातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावाला पखवाजा जरी पुरवायचा म्हटलं तरी एकाच माणसानं साम्राज्य उभं केलंय. एवढं गोड साम्राज्य एका माणसानं आपल्या जिल्ह्यात उभं केलंय. गावागणीच पखवाजे देता येईल, तालुक्या गणीच नाही, हा गावागणीच मला वाटतं पखवाजे देता येईल. एवढं पखवाज क्षेत्रातलं मोठं काम ज्यांनी केलं. आता मला वाटतं 600 विद्यार्थी ज्यांनी सध्या तयार केलेत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, सध्या तेवढे पखवाज वाजवत आहेत. 600 विद्यार्थी ज्यांनी घडवलेत आणि उत्तमरित्याचं पखवाज वादन वाजवत आहेत ते. आता जे बघितलं, महाराष्ट्रातली गुणीजन मंडळी आली होती संस्थेचं उद्घाटन करण्याकरता गुरुकुलाचं. तिने असं बोट तोंडामध्ये त्यांचं बोट होतं आणि पाहत राहिली एवढे विद्यार्थी घडलेच कसं. एवढं आश्चर्याचा भाग आमच्या विकासजी महाराज बेलुकर आपल्या भागातलेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये पखवाज क्षेत्रातलं मोठं कामगिरीचं काम महाराजांनी केलं. एकदा जोरदार टाळी वाजूया. आणि एवढं मोठं काम असू नये पण आज नम्रतेचा भाव मोठा गुरुजींजवळ आहे, म्हणून त्यांना धन्यवाद. त्यांना सुद्धा विशेष धन्यवाद देतोय. माझ्या कीर्तनाकरता आदरणीय तुपे माऊली, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज तुपे, आदरणीय माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष तत्वानं आमच्या कलाकारावर प्रेम करणारे आदरणीय आमचे पंढरीनाथ महाराज साहणे महाराजजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि विशेष तत्वानं बाबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कारण की का, बाबांचं जर आयुष्य बघितलं, आजही पण सर्दी पडशाशिवाय दुसरा आजार नाही. कोणत्या डॉक्टरच्या पाया पडायला आजपर्यंत लागलेलं आहे. एवढं उत्तम आरोग्य बाबांनी जपलं आणि म्हणून बाबांना धन्यवाद.
अशी मुलं तुम्ही सुद्धा जन्माला घातली की त्या मुलांनी तुमचा हा सोहळा गेल्यानंतर नाही तर जीवनपणी सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न केलाय. अशी मुलं जन्माला यावी. आणि म्हणून धन्यवाद आहे, अशा वडिलांना धन्यवाद आहे. आज चांगलं पेरलं का चांगलं चुगवतं. म्हणून नाना बरं का तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सगळी परमार्थिक स्नेह माझी व्यासपीठावर उपस्थित आहे. आता गावगणित नावागणित पाठ आहे पण घ्यायचं नाही समाधान दादा बरं का. म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आज साऊंड क्षेत्रातला महाराष्ट्रातला 1 नंबरचा साऊंड आदरणीय आमचे सुनील दादा बरं का, सुनील दादा बडके, अंबिका साऊंड म्हणून मोठं नाव आहे चर्चेत. म्हणजे प्रत्येक कीर्तनकाराला त्यांचं नाव जर काढलं तर कीर्तनकाराच्या चेहऱ्यावर असं हसू उमटतं. असे त्यांच्यामुळे कीर्तनकार 4 दिवस नाही 10 दिवस जास्त जगायला लागला. असे सुनील दादा बरं का, आमचे पिंटू दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. समोर बसलेली बरं का तुम्ही सगळे संत मायबाप कृपावंत, माता मौलींची संख्या जास्त आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून कॅमेऱ्याला सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये कशा करता जन्माला आलोय? जगण्याची भूमिका गोड ठेवण्याकरता आम्ही जन्माला आलोय. बरोबर ना? काकड्यात लिहिलंय आता जागा हो, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. ए चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा. ए चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा. आता जागा हो, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. उठा उठा मोती स्नानाचं आपलं हे नाही, असं नाही सांगितलं. महाराज म्हणले उठा जागेवारे. आता काकड्याचा महिना चालू आहे ना, पण आम्ही जागवणं गरजेचं आहे. जसं काकड्यात गेले उठा जागेवारे, आता उद्या नका, आता तरी पुढे हाची उपदेशन नका करुणास आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हे सोहळे होणे गरजेचं आहे. का आपल्यासारखी माणसं जगात नाहीये. का जगात नाही? ना नाही एवढा गड्या पाऊस, तुम्ही नका उठू नका गड्या, बसून राहा. एक काय नाही अर्धा तास आपण थोडस अलीकडे पलीकडे करू, पण बसू नका, बसून राहा. विठाला विठाला मी फेटा घातल्यामुळे मला पाऊस जास्त लागणार असं झालं. ऐका मग, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगणं गोड करावं. किती गोड करावं? महाराज म्हणले आई वडिलाच्या विचाराची तत्वता आपल्या जवळ असावी, नवे नवे संतांच्या विचाराची तत्वता आपल्या जवळ असावी. का? संताजवळ एक तत्व आहे. संत म्हणतात की आमच्या सानिध्यातला आणि आई वडिलाच्या सानिध्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. किती क्षण महत्वाचा आहे? जसं की तुकोबारायचं स्टेटमेंट आहे. तुकोबाराय म्हणले अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत बाबा. तसंच आई वडिलाच्या विचाराची शुद्धता जर असेल तर लेकरू सुद्धा त्याच विचाराचं घडतं. जसं म्हणतो जर चांगलं पेरलं तर चांगलं चुगवतं. नाना एक प्रमाण आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. मग आम्हाला हे मिळवायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? पहिल्यांदा विचाराची पात्रता आमच्या नानाच्या विचाराने केली पाहिजे. काळ्या आईची सेवा केली आयुष्यभर, पण आज ही सगळी मुलं आहे मला वाटतं विचारानं सुद्धा आज मला वाटतं चांगल्यापैकी काही लोक शिक्षक आहेत, त्याच्यातले काही चांगल्या कुटुंबामध्ये, माझ्या 3 बहिणी चांगल्या कुटुंबामध्ये. मला वाटतं का माहिती का, चांगल्या भूमिका नानांनी आयुष्यभर जोपासली. आणि ही भूमिका जर तुमच्या जवळ असेल तर महाराज म्हणले जगतातलं आमचं महत्वाचं गणित सार्थकी लागेल. का सार्थकी लावावं? महाराज म्हणले आम्ही त्याच कारणाकरता आलोय. कोणतं गणित? तुकोबाराय म्हणतात की जन्म आल्याचे सार्थक. हा, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आमदाराचे आपलं विठ्ठलाचे कधी कलिया, हे विठ्ठल गणित जर आपल्या जवळ असेल, आणि मग जगातला विठ्ठल कोण आहे? नाना माझं म्हणणं आहे महाराज बरं का, पंढरीनाथ महाराज. बरीच लोक माऊली महाराज पंढरपूरला त्या लोकांनी जावं
ज्यानं घरातल्या आईमध्ये रुखुमाई आणि बापात विठोबा शोधलाय त्यानं पंढरपूरला जावं, नाही तर जाऊ नये. नलगती सायास, हा तुमच्या जवळच आहे. ठाईचं बाई सोनी, हा माये बाप केवळ काशीन तीन न जावे तीर्थाशी. मग जगातला महत्वाचा गणितच देव आहे, आमचा आई वडील. पण आमच्या आई वडिलाची जर गणित जर जोपासायची जर असेल तर महाराज म्हणले आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हणले त्याच्या चरणाजवळ सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. हा रस तुम्ही घ्या, कोणता? सेवेचा रस तुम्ही घ्या. मी सेवन केलाय आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, सेवेतो हा रस वाटितो अनेक, सेवेतो हा रस वाटितो अनेक, सेवितो हा रस वाटितो अनेक, सेवितो हा रस वाटितो अनेक. यारे हो नका हैरान कार्य, यारे हो नका हैरान कार्य, मिठीभरी जाचे पाऊले समान, मिठीभरी जाचे पाऊले समान. हारे हो नका मिठीभरी जाचे पाऊले मिठीभरी पाऊले समान, पाऊले समान. मग तोच एक दान सुरदाता, त्या दात्याची भूमिका विचारानच होईल, संस्कारानं होईल. आज हा विचारानं संस्काराचा सोहळा आहे. मी सांगू का, माझं म्हणणं आहे नानांना, मला वाटतं तुम्ही सर, मला वाटतं नानांना काय म्हणतात, नानाच म्हणतात का काय म्हणताय, बाबा म्हणताय, हा? बाबा म्हणताय. आज बाबांचा विचाराचा सोहळा आहे ना, हे चांगलं पेरलं म्हणूनच आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ पहिलं जर कोणतं असेल तर ते आई वडिलाचं आहे. आई वडिलाचं विद्यापीठ जर पाठीशी असेल तर पुणे युनिव्हर्सिटी सुद्धा मागं पडते कधी कधी. हा, हे विद्यापीठ आपल्या जवळ असेल. कारण की का, जगात पहिलं विद्यापीठ किती लेकराचं कधीच वाटुळ व्हावं असं त्यांना वाटत नाही. जगातलं पहिलं विद्यापीठ आहे. सांगू का थोडस, हे पुरावा देतो, पुढे पाऊस येईल किंवा नाही येईल, मला थोडस ओरकून घ्यायचं, जरा पटपट बोलायचं. का बोलायचं? असंच एक गाव, आपलं गाव कोणतं आहे? बेलू, बेलू गाव. हा, आणि बेलू मधलं एक पोरग ना डबल ग्रॅज्युएट झालं, सुनील भाऊ बरं का, डबल ग्रॅज्युएट झालं. डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते M.Com चा त्यानं रिझल्ट घरी आणला. आणि घरी आल्यानंतर गुरुजी त्यानं तो निकाल वडिलांच्या हातात दिला. पप्पा मला चांगले मार्क पडलेत. मग म्हणले काय करायचं? म्हणले माझ्या जीवनातला हा उच्चांक आहे, मी डबल ग्रॅज्युएट झालो. म्हणले मग एक काम करणार, आपल्याकडे 25 जर्सी गाई, याचं काय करायचं? तू डबल ग्रॅज्युएट झालाय मान्य आहे, पण आपल्याकडे 25 जर्सी गाई, एका गाईनं 20 लिटर दूध देऊ दे. 20 गुणुले 25 झालं किती? बोला ना. 500 लिटर दूध झालं. 500 लिटर परत 500 गुणुले 30, 500ला 30 रुपयाने गुणवा, किती रुपये झाले? 500ला 30 रुपयाने गुणवा, 15,000 रुपये झाले दिवसाला. दिवसाला 15,000 रुपये झाले. दिवसाला 15,000 रुपये तू कमवणार. पण नोकरी करता जाणार, महिन्याचे किती घेणार? 15,000 ते 20,000 रुपये घेणार. त्याला कटलं. ते म्हटलं खरं आहे, नोकरी करता जायचं आणि महिन्याचे 15,000 ते 20,000 घ्यायचे. इकडे दिवसाला किती भेटतात? बोला ना तुम्ही, जरा वरचे तरी बोला. चला किती भेटणार? 15,000 रुपये. 5,000 रुपये मेंटेनन्स पकडा. आणि त्याला पटलं गाड्या. ते पोरग म्हटलं काय तिकडे जायची गरज नाही, मुंबई पुण्याला. ते घरी आलं, रोज टाक चारा, तुमचं पाठ नाही वय, रोज काम करायला लागलं. काम करून करून महिनाभर काम इतकं केलं गुरुजी त्यानं, इतकं काम केलं. रोज माकाची उजी उचलायचं, घासाची वजी उचलायचं आणि माझी ती वजी उचलून उचलून मानक्यात पडला. बोला घ्या पडला. डॉक्टर का गेलं, डॉक्टरला इथं डॉक्टर का गेलं, साकूर पाट्यावर डॉक्टर चांगलं, डॉक्टर चांगला. डॉक्टरनी एक्सरा काढला. डॉक्टर म्हणला तुझ्या मानक्यात पडलाय गॅप, हा जर गॅप भरून काढायचा आहे तर तुला गप बसावं लागेल. तुझं वेल एज्युकेटेड दिसतोय, शार्प दिसतोय, ब्रँडेड दिसतोय. मग एक काम करणार, नाशिकला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, नोकरी कर. हे वजी उचलायचं काय तुला सुचलंय? तो म्हणला नाही, नोकरी परवडत नाही. हा पण म्हटला अरे तू एवढा शार्प आहे, नोकरी कर. ते गेलं, इथं ट्रेन पकडली,
इगतपुरीत गेलं स्टेशनला, ट्रेन पकडली, गेलं खाली मुंबईला गेलं. मुंबईला एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेलो. मी सांगतो काय, आमच्या बाबांचे संस्कार सांगायचे मला, ऐका. एका नामांकित कंपनीमध्ये गुरुजी ते गेलं, प्रकाश बाबा गेलं ते, आणि गेल्यानंतर त्यानं एक ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू होता. 30 पोरं होती त्या दिवशी. पुढं साहेब त्या दिवशी काही मुळात नव्हतं. साहेबाची घरी मंडळी बरोबर भांडणं झाली होती. हा साहेबांचं घरा जे पोरग आलं का धावायचं, नाही असं धावायचं. एकही पोरग पास नाही केलं. हे म्हणलं एवढ्या 4 पोरांचं काय व्हायना, माझं काय व्हायचं. आपले बेशी उचलन चला घरी निघालो. युटर्न घेतला ना ऑफिसच्या पायऱ्या उतरायला लागलं. बारका नाही का मी सांगतोय, कार्यक्रमाचा अख्खा संदर्भ या प्रसंगात आहे. आणि ऑफिसचा युटर्न घेतला आणि पायऱ्या उतरायला लागलं. पण म्हटलं एवढ्या पण कमी कालावधीतला, एवढ्या पण कच्च्या मातीतला नाही की मी इथून इंटरव्ह्यू न दिल्याशिवाय मागायला जावं. ते कीर्तनाला जायचं आणि ते कीर्तनकारांनी सांगून सांगून त्याच्या डोक्यात फिट बसलं होतं की निवृत्ती दादांच्या भूमीतला आहे. त्याच्या डोक्यात बसलं होतं आपण शार्प चाललं पाहिजे. मग ऑफिसच्या पायऱ्या उतरलं आणि परत युटर्न घेतला. पण त्याला घरची सवय होती, रोज उठलं का ते घरातल्या चपला अशा जुळून ठेवायचं बाहेरच्या आणि झाडलोट करायचं सवय होती त्याला. ऑफिसच्या बाहेर पोरांनी चपला काढल्या होत्या अस्त व्यस्त. माझ्याबरोबर परवा दिवशी एक महाराज होते, म्हणजे महाराज नव्हते असेच होते, वारकरी संप्रदायातले माळकरी होते. ते कीर्तनाला माझ्याबरोबर आले, दादाजी माझ्याबरोबर आले आणि एक चप्पल तिकडे काढली, एक चप्पल इकडे काढली. म्हणलं असं का केलं तू? तुम्हाला महाराज तसं केलं तर चप्पल चोरीला जात नाही. मला त्या दिवशी कळालं. म्हणजे काय टेक्नॉलॉजी आणतील काय सांगता यायचं नाही. आणि मग याने काय केलं बरं का, ऐका, याने काय केलं, सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. पॅरेगॉन, बाटाला बाटा म्हणला नको कोणाचा घाटा. हा सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. आतमध्ये आलं, ऑफिस मध्ये लाईटी चालू होत्या. याला घरी उठलं का सकाळ सकाळी त्या लाईटी बंद करायची. काय होती बोला ना, सवय होती, संस्कार होते. आतमध्ये आलं, फॅन चालू होते त्या ऑफिस मधले. आता याला घरी उठलं का त्या गोट्यातली फॅन बंद करायची काय झाली होती, सवय झाली होती. ते ऑफिस मधली सगळी फॅन बंद केले. काय संबंध होता नाही, पण घरची सवय. आतमध्ये आलं, ऑफिस मध्ये पाण्याचा जार लीक होता, नळ लीक होता. याला घरी गाया पाणी पाजल्या का नळ बंद करायची. सवय होती. सवय होती. आणि मग त्यानं काय केलं, ते नळ बंद केला. काही संबंध नसताना नळ बंद केला. आतमध्ये आलं, बिस्किटाची कागद पडली होती. याला गोट्यात पोह पडला, शेणाचा पोह पडला का उचलून टाकायची सवय होती. याला तो आपलं कागद उचलला आणि कचरा कोंडीत नेऊन टाकला. आणि 31वा नंबर आला याचा. आला, साहेबांना विचारलं आणि तिथं लिहिलंच होतं वर, परवानगी शिवाय आत येऊ नये असं लिहिलं होतं. मे आय कम इन सर. सर येस सर म्हटले, यस कम इन, सिट हिअर. हं ते म्हणले बसा म्हटल्यानंतर हे म्हणले घ्या रिझ्यूम घ्या सर. माझं नाव म्हणले सांगायची गरज नाही, यू आर सिलेक्टेड. हा तू म्हणले पास झाला. साहेब मला अजून एकही प्रश्न विचारला नाही. आणि पास कसं काय केलं? साहेब म्हटले माझ्या समोर सीसीटीव्ही लावले आणि या सीसीटीव्हीत बघितलं तुझ्या अगोदरच्या 30च्या 30 आले, एकाचंही लक्ष ऑफिसच्या निगेटिव्हिटीकडे गेलं नाही. म्हणजे ऑफिसच्या बाहेरच्या चपलांपासून तर कागदांपर्यंत एकाचंही लक्ष गेलं नाही. 31वा तू असावा तर रे पठ्ठ्या. या प्रत्येक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं. तू माझ्या नोकरीत पास झाला, उद्या सकाळी 7 वाजता ऑफिस जॉईन कर. पोरग म्हणलं साहेब तुम्ही केलं पास पण मी नापास झालो. साहेब म्हणले कस काय? मी पास केलं ना. साहेब नापास झालो. कस काय नापास झाला सांग तर खरं. साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवनात स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचं, पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की माणसाच्या जीवनात आई वडिलांचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. आई वडिलांचे संस्कार असावे लागतील. सांगू बाबा, हा तुमचा 16 आहे ना, तुम्ही चांगलं पेरलं म्हणूनच चांगलं उगवलंय. आणि हे विचार जर असतील ना, आज या कार्यक्रमातून बऱ्याच लोकांना शिकायला मिळेल. अरे या सगळ्या पोरांनी त्यांच्या वडिलांचा 16 साजरा केलाय. निदान नाही आपण 16 साजरा करू शकत, पण आपण आई वडिलाची सेवा तर नक्कीच करू शकतो. या कार्यक्रमाकरता ही महत्वाची शिक आहे, बाकी काही नाही. महाराज माझं तर म्हणणं आहे आई वडिलाचेच उपकार असतात गड्या. मी लय लोकांना ज्ञान शिकवतो, माझे सुद्धा आई वडील मी लोकांना सांगितले पाहिजे. सांगितले पाहिजे. नाही तर तुम्ही पाठ केलंय, तुमचं लय काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे मला माहिती. लोकांना सांगे मला माहिती तुमचं पाठ आहे, एवढंच पाठ आहे. आणि पण सांगू लोक लय पाठ नाही करते, पण सांगू महाराज माझं वय 26 सध्या, म्हणजे आता लागले 2-3 महिन्यापूर्वी, पण माझं वय 26 आहे. पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 या वर्षी पूर्ण झाल्या. तुम्हाला विश्वास नाही बसणार आहे. ती म्हणतात कस काय, वय तर 26 आहे पण पंढरपूरच्या वाऱ्या 27 कस काय झाल्या सांगू का? ज्या वर्षी मी पोटात होतो ना त्या वर्षी ती मला घेऊन गेलती. एक धरा ती 26 अधिक 1
27 वाऱ्या झाल्या. अरे जगात आई वडिलाची कृपा असावी लागेल आणि ती जर कृपा असेल तर जगात मला वाटतं तुम्हाला पांडुरंगाच्या सुद्धा पाया पडायची गरज लागणार नाही. आज हे शिक्षक लोक आहे, मला वाटतं सगळी शार्प लोक आहे, ब्रिलियंट आहे, टॅलेंटेड आहे, पण सगळं जगातलं वैभव असताना सुद्धा आपल्या वडिलांचं गणित जोपासलं. महाराज म्हणले ही मिराशी आहे आणि ही मिराशी आहे, तर ही तुझी सेवा आहे. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांनी मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा. आणि मग महाराजांनी गोड सांगितलं माझ्या वडिला मिराशी. मिराशी म्हणजे व्याकरणात त्याचा अर्थ दिलाय परंपरा. काय परंपरा आहे? सेवेची परंपरा आहे, सेवेची. आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. मग सेवा जर उत्तम प्रकारची असेल ना भाऊ, तर जगतातलं महत्वाचं गणित एक असावं. काय असावं? उत्तम रित्याचं भजन आमच्या जवळ असावं. का त्याचं भजन गायचे महाराज? आज अभिष्ट चिंतन सोहळ्यातून सुद्धा तुम्ही म्हणता भजनच गा. का भजन गायचे? अरे भजनातून लय महत्वाची भूमिका आहे. महाराज म्हणले टाळी वाजवा म्हणतोय तुम्हाला, त्याचं भजन करा म्हणतोय काय? का माहिती का? घे 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 हरे नाम घे माया सारी. मग सोडली पाहिजे. टाळीचं महत्व सुद्धा लय मोठं आहे. विकास दादा माझं म्हणणं आहे, हे माझे पुण्यात एक डॉक्टर मित्र आहे आणि ना मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो. पंढरीनाथ बाबा बरं का बाबा माऊली महाराज, मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो. आणि माझं म्हणणं आहे प्रकाश बाबा कुंदनजी की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. काय म्हणणं आहे तुमचं? जरा बोला ना, बोला ना. माणसानं नेहमी ना बोला ना, माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. का बसावं माहिती का? अतिशहाण्या माणसाजवळ बसून आहे तीच रिका माहिती आपल्याला काय शिकवायचं. म्हणून माणसानं बसताना सुद्धा चांगल्या माणसाजवळ बसावं. आणि मी बसलो त्यांच्याजवळ. त्यांच्याजवळ बसल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला त्या दिवशी. म्हटलं डॉक्टर साहेब लोकाला लय ज्ञान सांगतो, लोक एक दिवस आडवतील मला. ते म्हणले आडवायचं काय प्रश्न आहे? लोकाला रोज म्हणतोय की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, पण लोक एक दिवस म्हणतील की महाराज टाळी वाजवण्याचं सामर्थ्य आहे काय? त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 2 मिनिटं थांबा. त्याने कॅबिनचा दरवाजा लॉक केला, माझ्याजवळ आले, म्हटले महाराज टाळी वाजवा. 3 पेशंट होती त्यांच्याजवळ बाहेर काढले. मला म्हणले महाराज टाळी वाजवा. समाधानजी मी टाळी वाजवली, समाधानानं टाळी वाजवली 3 मिनिटं. आणि टाळी वाजवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं थांबा. थांबलो मी. आणि 3 मिनिटानंतर त्यांनी मला विचारलं तुमचा एक्सपिरियन्स सांगा, अनुभव सांगा. मी सांगितलं अनुभव. म्हणलं डॉक्टर साहेब टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. वेदना म्हणतो आपण त्याला. बघा कंप तयार होतो. आपण जेव्हा टाळी वाजवतो ना जोरात, त्यावेळेस आपल्या हाताला कंप तयार होतो. त्याला गावठी भाषेत जर बोलायला गेलं तर आपल्या हाताला जिंजिन्या किंवा आणखीन जर गावठी भाषेत बोलायला गेलं मुंग्या येतात. मुंग्या. हा म्हणजे हा भ्रम काढून टाकायचं की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. तुम्हाला नाही कळालं, जाऊ द्या. समजणेवा लोक इशारा कॉपी आपला काफी असतोय. हा आणि टाळी वाजवल्यानं सुद्धा काय येतात? बोला ना जरा बोला ना. काय येतात? टाळी वाजवल्यानं काय येतात? मुंग्या आल्या. मी सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या हाताला मुंग्या आल्या. ते म्हणले का मुंग्या आल्या? याचा असं आहे, कॅपिटल तमरूल रूल असा आहे, या हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, पांडुरंगानं या हातातल्या नाड्यांक एवढी ताकद दिली आहे काय? जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल, सुखासुखी वा दुःखासु, जो कोणी माझ्या नामस्मरणात टाळी वाजवल, त्या नाड्यांना काम सांगितलंय की काय? जो कोणी टाळी वाजवून भजन करल, तुमच्या सुख दुःखातलं भजन असू द्या, ज्यावेळेस टाळी वाजवाल त्यावेळेस तुमच्या शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्या करत असतात. आणि ज्यावेळेस रक्त शुद्ध होतं, सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं, रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे, हा त्याचा फायदा आहे. टाळी वाजवली पाहिजे. आता इथं कीर्तनात आला लोक लय मानतील तुम्हाला टाळी वाजवल्या.
लोय मानतील, पण कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळे वाजवा बरं, नाही जमणार, इथंच टाळी वाजवता येईल. हा, आणि म्हणून महाराज म्हणले इथाला तर टाळी वाजवण्याचं सामर्थ्य जोपासलं पाहिजे. आपल्या वडिलांप्रती, भगवंताप्रती हा भाव ज्यानं राखला, आणि वडिलांप्रती तर भाव राखलाच पाहिजे. मला वाटतं आज हे वडील सांगितले पाहिजे. म्हणजे मी बाप सांगण्याकरता नाही आलो, पण त्यांच्याबद्दल बोलायचे मला. सांगू का? पंढरीनाथ बाबा माझं म्हणणं आहे, प्रकाशजी माझं म्हणणं आहे, विकासजी माझं म्हणणं आहे की जगात बापाचे उपकार अगणित आहे. आईबद्दल सगळ्यांना लिहिलं, सगळ्यांना लिहिलं मागे राहिला. का बाप मागे राहिला? अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बापाचं गणित मोठं आहे. अजून थोडं पुढे बोलेल. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. कोणी मोठं केलं? यशोदा मैयानं. सगळ्या जगाने यशोदा मैयाचीच तुरवी गायली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाका तोंडात पाणीचा वस्तूर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही. म्हणून बाप मोठाच आहे. बापाचं वर्णन जर करायला गेलं तर जगात त्याचं वर्णन सांगणं लय महत्वाचं आहे. आणि आज या कार्यक्रमात आज आमच्या बकुआईची सुद्धा आठवण काढतोय. आज ती गेलेली 2009ला गेली. आज जवळजवळ 14 वर्ष झालं. आज माझ्या 3 बहिणी आल्या त्या कीर्तनात. 3 बहिणींना जर विचारलं आईची माया, तर त्या सांगतील आईची माया. बाप आईची माया देतो, पण आई आईच असते महाराज. आईचं वर्णन जर करायला गेलं ना, आई आईच आहे. काय करते आई? हाडाचे तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही कोणी. तुझ्या चिमुकल्या बाळाची कशी कुजबुजाई कोई, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार पिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृताभुनी ग गोड पाजलास पान. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार पिटणार नाही. अजून एका कविकाराने, हिंदी कविकाराने लिहिलंय, किती गोड. तू कितनी प्यारी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. जगतातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. आणि मग आमच्या आईची कृपा असावी, आमच्या वडिलांची कृपा असावी, आणि तेव्हा हे सोहळे घालता येतील. मग महाराज सगळी लोक नामदेवरायांकडे गेली. नामदेवराया, आज अशाच व्यक्ती करता आम्हाला आयुष्य पाहिजे. आज ना आम्हाला हे आयुष्य मिळवण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? नामदेवराय म्हणले, अशा व्यक्तीला तुम्ही काय करता? मीच मागतोय. देवाजवळ स्वतः नामदेवराय गेले. देवा, अरे चांगल्या व्यक्तीत रे, त्यांना आयुष्य मिळालं पाहिजे. आज या व्यक्तीनं आयुष्यभर कष्ट केले. आज 105, खरं तर त्यांचं वय 105 आहे, पण आज 105 वय असताना सुद्धा खरं तर या परिवारानं हा गोड सोहळा आयोजित केला. आणि हा सोहळा आयोजित करत असताना आज आपल्याला सगळ्यांना मागावं, यात काय नवल. आज नामदेवराया स्वतः पांडुरंगाजवळ म्हणतात, हे देवा, अशा व्यक्तीला, या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य होऊ दे, असं अभंगाचं पहिलं चरण. अकल्प आयुष्य भावे दया, 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 अकल्प आयुष्य भावे
वा 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 जोरदार टाळी वाजूया आपण. एवढं सुंदर गायलं आणि त्या गायनातली जी मधुरता आहे ती मनाला भावणार आहे. म्हणजे माझं म्हणणं मी एक स्पष्टच बोलू का गुरुजी? बरं का गुरुजी, माझं म्हणणं आहे बरं का, कुंदनजी, प्रकाशजी, माझं म्हणणं आहे म्हणजे गाणारे हजार आहेत, म्हणजे लाखो आहेत, पण माझ्या नजरेत तू गाणार आहे गुरुजी. तुम्हाला सुद्धा पटते किंवा नाही पटते मला माहिती नाही, पण माझ्या नजरेत तू गाणार आहे. म्हणजे सारे गप बसा याच्यापेक्षा जगात दुसरं काही गाणं आहे बरं का? सांगू का याच्यापेक्षा हे जे गातात ना आता, ह्या गाण्यातली माधुर्यता सांगून जाते की काही गोष्टी अशा देवानं बनवल्यात की त्या माधुर्यातून सहजच देवाच्या चरणाजवळ जाता येतं. एवढं सुद्धा माधुर्य असतं बरं का, असतं माधुर्य असतं. म्हणजे त्या जसं मध आहे, मध जसं चवीसाठी ते चाकल्यानंतर जसं गोडच लागतं, तसं हे ऐकल्यानंतर मनाला आणि कानाला गोडच लागते गड्या. म्हणजे फार मोठं ओरडल्यानं गायन नसतं गड्या, माझं हे म्हणणं आहे. हा, आणि त्याच्यातली रसकता ती सहजच पांडुरंगाच्या चरणाजवळ घेऊन जाण्याची असावी, तो खरा गाणारा. हा, म्हणून महाराज लय गोड गायलं. वा, धन्यवाद. म्हणजे अजून थोडंसं बोले तुम्हाला दोघांनाही. तुमची जे अल्ट्रा प्रो मॅक्स आपलं जे मॉडेल आहे ना, हा, ते बनवताना देवानं काहीतरी विचारपूर्वक असं केलेलं असावं. तुम्हाला बनवताना असं देवानं बसून तयार केलं असावं. असं म्हणून विकासजी असतील, तुम्ही असतील, असं बसून देवानं वेळ काढलाय तुमच्याकरता, म्हणून तुम्ही एवढे तयार आहात. म्हणून महाराज म्हणले अभंगाचं पहिलं चरण अकल्पायुष्य यांनाच नाही तर तुम्हाला सुद्धा व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. हे सगळ्यांना, या हरीच्या दासांना अकल्प म्हणजे काय? जी कल्पना करू शकत नाही ती अकल्प. जे कल्पनेच्या बाहेरचं आयुष्य आहे ते आयुष्य यांना सगळ्यांना मिळू दे. हे देवा, यांना काय आयुष्य मिळू दे. ही चांगल्या प्रकारची लोक आहे, मग ही सेवा करतात आणि सेवा करणाऱ्याला आयुष्य तू उत्तमच देतो, हे पहिल्यापासूनच आहे. पण महाराज ठीक आहे, पण आम्ही सुद्धा त्या सेवेमध्ये या समाधानाची भूमिका आम्ही शुद्ध भावानं ठेवली पाहिजे. पण सध्या काय झालंय, सांगणाराही समाधानी नाही आणि पुढे बोला. हा, तर तुमच्यावर घ्या ना, सगळं आमच्यावर नका ढकलू. हा माऊली बाबा बरोबर का नाही, सध्या अवघड आहे. म्हणजे काय झालंय, हा, आम्ही सुद्धा जसं मनावर ठेवलेले आनंद आहे तसं वागावं, असं काय. त्या दिवशी बाबा कीर्तन संपलं, आता जरा ट्रॅक बदली करतो जरा थोडासा. हा, कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. कार्यकर्त्याने जेवण बिवण करून मला वाट लावल्यानंतर मी बाहेर पडलो आणि माझी गाडी अडवली.
मला म्हटले महाराज थोडासा प्रॉब्लेम झालाय. म्हटले कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं ते पाकिट दाखवा. जुन्या काळात त्याला मानधन असा शब्द होता. मानानं जे कीर्तन करायला धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचो? मानधन. आणि मला मिळाल्यानंतर मी निघालो होतो. त्यांनी मला अडवलं, माझ्याकडून पाकिट घेतलं दादा बरं का. पाकिट घेतल्यानंतर त्यांनी जरा त्याच्यातले पैसे मोजले, त्यांनी जरा चेहरे पाडले. काय झालं चेहरे पाडायला? ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तन करानं तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरले. हा तुमच्यावर झालेला बोला ना बोला ना अन्याय असं म्हटले ते. मग आता काय करावं? म्हणले तुमच्यावर झालेला अन्याय हा आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्या दुप्पट करू. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मला नकोय. मी जाम बारीक खुश झालो. मोगॅम्बो खुश व्हा. हा मला 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ती त्या दिवशी गेल्यात का अजून आले नाही. हा खुशाल टाळ्या वाजतात. तुम्हाला काय पटलं बाय मा पाकिट गेलं त्यांना टाळ्या वाजतात. हा त्या दिवसापासून ठरवलं जेवढं गुरुजी मिळाल तेवढं घरीच न्यायचं, घरी द्यायचं. डिझेल सुद्धा करून घालायला म्हणून म्हणतोय समाधान असावं. आणि सावता महाराजांनी शिकवलं ना समाधान. काय म्हणले ते? कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे देव ठेविल तैसे राहावे. हे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे देव ठेविल. मग चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान कशाने मिळतं? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मग आज आम्ही बाबांची सेवा केली. परिणाम महाराज म्हणले परिणाम असा आहे की देव सुद्धा आपला सांभाळ करत. जो पित्रांची सेवा करतो त्याचं देव सेवा करतो. हा महाराज म्हणले मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात यांना अकल्प आयुष्य मिळावं ही जर भूमिका ठेवली तर देव सांभाळ करतात. थोडा विको कमी मॉनिटर. जगातली महत्वाची भूमिका देव ठेवतो. का? चरित्र लिहिलं संत कवी मैपती महाराज. इथं राहुरी तालुका आहे. राहुरी तालुका, राहुरी तालुक्यातले एक संत मैपती महाराज, संत कवी मैपती महाराज. आमचे महाराज असतात नेहमी तिकडे कार्यक्रमाला. ऐका. आणि मैपती महाराजांकडं एक माकडीण होती. तिचं नाव महाराजांनी सुंदरी ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? बोला बोला हे आई बोला ना. काय ठेवलं होतं? सुंदरी ठेवलं होतं. ती दिसायला सुंदर नव्हती पण नाव काय ठेवलं होतं? आणि माणूस दिसण्यानं सुंदर नसतो. काय म्हणणं आहे तुमचं? बोला ना बोला ना. माणूस हा दिसण्यानं कधी सुंदर नसतो. माणूस हा असण्यानं सुंदर असतो. ज्याचं तोंड सकाळीच पाहिजे ते संध्याकाळी भेटत, आणि ज्याचं सकाळीच पाहिजे नाही ते सकाळी म्हणजे अरे असं उलट कोणी द्या. आणि मग आहे ना ती मैपती महाराजांजवळची ती माकडीन भजन करायची. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणले की ती टाळ्या वाजवायची विठ्ठल नामात. कोण टाळ्या वाजवायची? बोला ना तुम्ही जरा बोला ना. तुम्ही जरा समोर बसलेली बोला. हे कोण टाळ्या वाजवायची? सुंदरी माकडीन टाळ्या वाजवायची. बरोबर ना? कोणाला कळाल टाळ्या वाजवायचं? माकडाला कळाल टाळ्या वाजवायचं. पण अजून काही माणसां असू द्या. हा हा. आणि मग ती टाळ्या वाजवायची. पण महाराज तिचं भाग्य एवढं की ती टाळ्या वाजवत बसत असताना महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवायची. लाडकी होती महाराजांची मैपती महाराजांची. जसं डोकं मांडीवर ठेवलं तसाच प्राण महाराजांच्या मांडीवर सोडला. माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य लागतं. ते त्या सुंदरीचं होतं. आणि मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड. तुकाराम महाराज मिरच्या विकायला कोकणा जायचे. माझ्या आवडीचा पुरावा आहे. एवढा सांगतो थांबतो. लय दाटे पेरलं कवर कांसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. हा. आणि मग मैपती महाराज कोकणात जायचे मिरच्या विकायला. कुठं? इथं खोपोलीचे तिथे गाव आहे कर्जत म्हणून. कर्जत म्हणून तिथं बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जायचे. आवडीचा भाग आहे माझ्या. आणि मग मिरच्या विकायला जायचे. तिथं तिकडची भाषा थोडीशी वेगळी. आता कोकणात आम्ही कायम कीर्तनाला जातो गुरुजी, आम्ही असं कायमच कीर्तन. तिकडची भाषा थोडीशी वेगळी. आपली जर MS-15 आणि MS-16 तिकडे जर गेलं हँग होऊन जातं डायरेक्ट. हा तिकडे जर गेलं त्या दिवशी आजी आली तुझ्यासारखीच होती. आजी माझ्याजवळ आली. मला काय माहिती का? महाराज आला काय? आला. हा म्हटलं आला आला. हा आता काय करावं? तिकडची भाषा वेगळी. आणि मग या कणात त्या दिवशी आभार कशी म्हणली माहिती का? पुण्यस्मरणाचं कीर्तन. महाराज आभार कशी म्हणले? आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल त्याला आभारच मानायचे ते. पण पुढे काय म्हणलं का? जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला आभार मानणे. ते तिकडून तुकाराम महाराज मिरच्या विकायला गेले. लय गोड भजन करायचे तुकाराम महाराज. पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणी जागृती
स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे असं भजन करत करत निघालेत. आणि तिथं मिरच्या विकायला गेले. कोकणात त्या बोंबल्या विठ्ठल नावाच्या मंदिरासमोर तुकाराम महाराज मिरच्या विकायला बसले. एवढा प्रसंग ऐकत थांबतोय मी. आणि मिरच्या विकत असताना एक आजी रेशनिंग तांदूळ आणण्याकरता गेली होती. तांदूळ घेऊन घरी चालली होती. 4 किलो तांदूळ तिला भेटलं होतं आणि चालली होती महाराजांजवळ. आली महाराजांजवळून चालली होती. त्या महाराजांच्या मिरच्या जिथं विकायला जिथं बसली होती तिथं मंदिर होतं विठोबाचं. आणि मंदिराच्या समोर आजही तिथं पिंपरीचं वडाचं झाड आहे. त्या झाडासमोर तुकोबारा मिरच्या विकायला बसलेले. महाराज ती आजी आली. महाराजांना म्हटली महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? अशा दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात की काय पैसे नाही, पण एक काम करा, माझ्याकडे रेशनिंग तांदूळ आहे, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला काय द्या? बोलायला काय द्या? मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गावात गेली. म्हातारी गावातल्या सगळ्या लोकांना सांगायला लागली. म्हातारी इतकी बाराची म्हणजे बारामतीची होती. हा गावातल्या लोकांना सांगायला लागली, ऐका गावकऱ्यांनो, आपल्या गावात एक महाराज आले आणि फुकाट मिरच्या द्या. असं म्हटलं का तुकाराम महाराज? नाही, पण फुकाटचं गावलं आणि बापल्याक धावलं. सगळी लोक पळायला लागली. तुकाराम महाराजांच्या 3 पोत मिरच्या जागेवर संपल्या. राहिले 1 पोत. एक जाडजूड माणूस आला, काकडा चालू केला. हा द्या, मला तेवढ्या मिरच्या लागतात, द्या. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. काय खातो आम्ही का असं या संगती. मिरच्या घेतल्या आणि घेऊन गेले. संध्याकाळची वेळ झाली. जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी, हा नियम आहे. तुकाराम महाराजांना भूक लागली, पण कोकणातून देऊला येणं अंतर 100 किलोमीटरचं आहे. अंतर कटणार नाही. मग काय करायचं? मुक्कामाला थांबायचं. तुकोबारायचं ठरलं. पण जरी झाला संन्याशी, तुकोबारायनं भूक लागली होती. ओसरीतून टोप काढला. 3 दगडाची चूल तयार केली आणि चुलीवर टोप मांडला. डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरायला लागले. माझी मज झाली अनाबरवाचा छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारायच्या डोळ्यातला भाव त्या टोपामध्ये घसरायला लागला. पांडुरंगानं बघितलं, अरे अख्ख्या गावानं माझ्या तुकोबाच्या मिरच्या नेल्यात, पण जेवायला काय कोणी बोलवलं नाही. गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या. नेल्यात ना, कोणी नेल्या? बोला ना. गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या. पण मिरच्या नेल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. अख्खा गाव बुळकून देऊ नाही बसवलं तर देऊ म्हणले ते 2 पुढं. हा तू का म्हणे याशी न लावी उशीर, एवढं प्रमाण पेट बसलं पाहिजे. आणि मग देवानं दुसऱ्या दिवशी अवतार घेतला. साधा वया भक्ती का नाही लाज धरीत. ज्या म्हातारीने मिरच्या नेल्या तिच्याच घरी आला. आजी होत. आजीला उठवलं. कशा करता आला? तुकाराम महाराजांचा नोकर विठोबा पाटील. तुकाराम महाराजांच्या मिरच्या आणल्या, पैसे टाका. ती म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा नसेल वय. आतमध्ये आले देव. आणि म्हातारीने मिरच्या कणगीत लपून, कणग्या असायची जुन्या काळात, कणग्या, त्या कणगीत मिरच्या लपून ठेव. काढल्या मिरच्या बाहेर. 4 किलो मिरच्या, 2 किलोचे पैसे राहिले. टाक पैसे. म्हातारी म्हणली काढ काटा. अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा काढता. काढला ना काटा. आणि काटा काढला. दुसऱ्या घरी गेले, 3ऱ्या घरी गेले पांडुरलीकर, 3ऱ्या घरी गेले, 4थ्या घरी गेले. आणि 4थ्या घरी गेले त्याच ती झोपलेलंच होतं अजून. मग देवानं दिवाळीत गेलते ना देव नेमके. देव म्हणले उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची. असं नाही म्हणले. हा उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठवलं त्याला. कोण? तुकाराम महाराजांचा नोकर. पैसे टाका. मिरच्या आणल्यात. पैसे तुम्हाला देणार नाही. काय करायचं ते? हळूच ना शिकाय का माणसं. पैसे घेतो देत नाही. नंतर परत लय मागायचा होता. परत महाराज नको गोळा. आणि मग त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणले, ते तुकाराम महाराजांचं नोकर म्हणले तू काय बी कर. देव हुशारच चतुर राहतो शिरो म्हणी गुण लावण्याचे. मग ती आरडाओरडा करायला लागली. नाही देणार तू पैसे? नको देऊ. पण देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे बघा गावकऱ्यांनो, या माणसानं माझ्या तुकोबारायच्या 1 पोत मिरच्या आणल्यात, पण आता पैसे देत नाही. पण यानं जर पैसे दिले नाही तर याच्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार आणि उपाशी मारणार. उपाशी मेल्यानंतर असं तसं नाही, अख्ख्या गावाला भूत होऊन लागणार. आणि जुन्या काळात माणसं भूताला, बोला ना, जुन्या काळात माणसं भूताला भ्यायची, घाबरायची. आता माणसं भूताला भेट नाही. का? आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळे माणसाच्या काचानं भूत संपली. हे म्हणले भूत होऊन जर लागलं अख्ख्या गावाची झोप उडल. सगळ्या गावानं वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले. ते देवानं गावकरी म्हणून केले आणि तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिले. मागे पुढे उभा प्रसंग संपतोय माझा. पण मग हे का? महाराज म्हणले या हरीच्या दासाचं संकल्पनेचं भूमिका देव राखतोय. आणि देव जर राखत असेल तर आमचे इंगळे बाबा म्हणायचे, त्यांची चाल आहे. काय म्हणायचे? देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे,
उगवी कोडे संकटा देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे उगवी कोडे सकला देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मग सांभाळ करतो देवगड्या. हा आणि सांभाळ करण्याची भूमिका आहे ना 8ला 5 मिनिटं कमी असताना महाराज सांगायला लागले. मग त्याच्याजवळ जर भूमिका करण्याची त्याच्या जवळ आहे तर महाराज म्हणले आमच्या या हारीच्या दासाला अकल्प आयुष्य होऊ दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. मग महाराज म्हणले या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य होऊ दे. पण मग ते कशानं होईल एकदा प्रेमानं भजन केलं की ते होऊन जाईल. विठोबा रखुमाई चला टाळी वाजवायची पायावरची घडी काढूया आणि टाळी वाजूया चला. हा आणि म्हणून त्यांचं काय आम्ही सगळे गुरुबंधू आहे आणि गुरुबंधूंचं विशेष प्रेम आहे. आज एखाद्या कीर्तनकाराला एखाद्या कलाकाराला विचारलं किंवा एखाद्या गुणीजनाला विचारलं तुझं चांगलं चाललंय तो म्हणतो माझं काय नाही बाबा माझ्या माऊलीची माझ्या निवृत्ती दादांची कृपा आहे. हे म्हणणारी सगळी मान्यवर आहेत. म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार आदरणीय आमचे प्रकाश बाबा आहे. त्यांच्या गायनात कोणी हात नाही पाय धरायचे बाबा असं सुंदर गायन व्यक्तिमत्व आहे. आमचे कुंदन महाराज आहे महाराजांनी सुद्धा काय नाही म्हणतात गोड गायलं तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. स्वप्नील महाराज आमचे बरं का त्यांचं सुद्धा कीर्तनकारांवर विशेष प्रेम आहे त्यांना धन्यवाद आदरणीय महाराज त्यांना सुद्धा सगळ्यांना धन्यवाद. हे सगळे आमचे निवृत्ती दादा सोपान दादा ज्ञान दादा सगळ्याचे उद्याचे भावी विकास महाराज आहे याच्यातले कोणी प्रकाश महाराज आहे सगळी उपस्थित आहे. आमच्या समाधान भाऊंचं सुद्धा नियोजन गोड असतं. त्यांनी मागं नियोजनात मला एक तारीख दिली ती मला वाटतं नाशिक फाटाच ना तिथं गोड गोड आमचे पंढरीनाथ महाराज सुद्धा गोड आहे बरं का. मला लय दिवस गायन ऐकायची अपेक्षा आहे पण राहिलंच ते. हा म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद सगळ्यांचे आमचे मी टाळी वाजवायची मंडळी. हा चला 350 वर्ष मागे चाललोय. धन्य धन्य शिवाजी सुरम धन्य धन्य शिवाजी सुरम पराक्रमी तोर गेले जर जर पाजोनी पाणी दृष्ट मुगदा पाजोनी घडविला स्वराजाचा इतिहास कीर्तीचा डंक बिले गगनाची
16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं, पण या राजाची कीर्ती बेभानू लागली. या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तख्तात पाणी लावड्या उचलला. अरे कोण आहे शिवा? माराऊंगा शिवाजी को. आणि विडा उचलला. महाराष्ट्राच्या बांधीवर पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे? तुळजापुरात कोणाचं मंदिर? काळूबाईचं, तुळजाभवानी. आणि संबळ वाजू लागला. गुरुजीने वाजवला बघा कसा वाजला. काय बात आहे. आनंदी निर्गुण प्रकटली भवानी, महिषासुर मैदानाला बोली, विविध कामाची करावया झाडली, भक्ताला कितो तामसी निर्वाणी हो. आईच्या तुळजापूर सोडलं आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पंढरपुरात कोणाचं? पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? माझे वाचे वाचे ओ मोठे नाम विठोबाचे, पंढरपूर सोडलं. आणि पंढरपूर सोडल्यानंतर पंढरपूर सोडलं आणि पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठण मध्ये एकनाथ बाबांचं. अभंग वाजू लागला कोणता? तौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, तौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, तौर डौर 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 मला पंढरीला गेलं गावया, पंढरीला गेलं गावया, पंढरीला गेलं गावया. आणि मंडळी पैठण सोडलं आणि पैठण सोडल्यानंतर जिजुरीत आले. जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? वा, जिजुरीत कोणाचं मंदिर? खंडोबा आहे. आणि अभंग वाजू लागला कोणता? अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या, प्रेम नगरा बागी, सावल होली बसने लागा, देव करा तो बागी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, इच्छा मुरळीचं बाबू नका पडायला नरकात बोध बुद्धी ज्ञान देवता उजा माद्वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आता 8:15 5 मिनिटं कमी असताना आता मंडळी जिजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पैताला भेटीची वेळ ठरली. आओ शिवा, आओ, आओ शिवा.
रक्षक सय्यद बंडा मागून वार करणार तेवढ्यात आपला पण एक होता शिवा म्हणून वाचला शिवा हे होता शिवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला प्राण वाचला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी जय भवानी आपापले माता पिता की म्हणून आता झालेली सेवा समर्पित करतोय समर्पित करत असताना गोड गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय पुनश्च एकदा तुपे परिवाराचे आभार व्यक्त करतोय त्यामध्ये 6 मुलं आणि 3 माझ्या बहिणी आणि खरं तर विशेष तत्वानं सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना महाराज मंडळीनं आदरणीय आमचे प्रकाश महाराज कुंदन महाराज सुंदर गायलं त्यांना धन्यवाद विकासदादांनी गोड वाजवलं त्यांच्याकरता सुद्धा धन्यवाद सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजूया या व्यासपीठावर उपस्थित अनेक महाराज मंडळी त्यांचे सगळ्यांचे वारकरी संप्रदायातील सगळी ही प्रेमळ मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे सगळ्यांचे आभार कॅमेरावाले दादा त्यांचं सुद्धा चॅनल आहे त्यांचे सुद्धा धन्यवाद सुनील दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद झालेली सेवा समर्पित करतोय एका चरणावर बोलण्याचा आपण प्रयत्न केला पंढरीनाथ महाराज आता झालेली सेवा आमच्या बाबांच्या चरणावर नवे नवे पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करतो अजून आता हे 105 म्हणजे खरं आज 100 पण खरं ओरिजिनल त्यांचं 105 वय खरं तर अजून 110वा सुद्धा खरं तर 110 वय आणि त्यांचा खरं तर हा अभिष्ट चिंतन सोहळा माझ्याच हातून हो एवढी प्रार्थना देवाजवळ करतो अशी खरं तर गोड अपेक्षा पांडुरंगाच्या चरणाजवळ करतो 110 वय त्यांचं व्हावं आणि त्याच्याही पुढे ते आमच्यामध्ये राहावे असे प्रेमळ व्यक्ती आमच्या बाबांना पुनश्च एकदा हॅपी बर्थडे टू यू आणि म्हणून अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप शुभेच्छा 3 भाषेत बोललो बरं का आता म्हणजे म्हणाय नको का महाराज एकाच भाषेत बोलले असं 3 भाषेत दाबांना धन्यवाद देतो हे गोड असा समाज या सगळ्या पोरांनी कमवला आणि आज बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं आपण सगळे उपस्थित राहिलात गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकून एखादा शब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे बोललेले लेकुरे वेळे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध काही चुकलं असेल ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा ज्यांना 2 आहे बरं काय त्यांनी तिसरा म्हणून माफ करा ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या त्याची काही गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे आळंदीला जर कधी आलात तर माझा बाप इतका श्रीमंत आहे की माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाचे द्वारी सोन्या आणि नुसता पिंपळच नाही आता कळस सुद्धा 22 किलोचा बसवलाय हा आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयास करतोय वाणीला पूर्णविराम आमचे महाराज प्रकाश बाबा निवृत्ती दादांचं भजन म्हणतील भजन झाल्यानंतर सेवेला पूर्णविराम निवृत्ती राया माझा